36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बागलाण तालुक्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या गावांना आमदार दिलीप बोरसे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. वटार येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन पाण्याच्या टाकीचे काम पूर्णत्वास आलं आहे. अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढलाय. अनेक माता भगिनींनी हंडा घेऊन पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे. वटार फाटा ते हनुमान मंदिर हा 1 किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. त्याचे सुद्धा युद्धपातळीवर काम होणार आहे. तसेच स्मशानभूमीचे देखील काम लवकरच होणार आहे. रस्ता काँक्रिटीकरण, बाबळेश्वर, पांदी, भायदे, पांदी, राम मंदिर, डोम उभारणे, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करणे, अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी, सावतावाडी, वॉल कंपाऊंड करणे, जिल्हा परिषद मराठी शाळा, विविध विकास कामे असे अनेक कामे वटार येथे आमदार साहेब यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सरपंच मच्छिंद्र खैरनार, उपसरपंच किशोर खैरनार प्रमुख पाहुणे, डोंगरेजचे सरपंच बापू खैरनार, तरसाळी सरपंच लखन पवार, किशोर बाबा वणवली, वटारचे सरपंच मच्छिंद्र खैरनार, उपसरपंच किशोर बागुल, युवा नेते योगेश खैरनार, हरिभाऊ खैरनार, विश्वनाथ खैरनार, बापू रावण पाटील, जगन्नाथ खैरनार, पंढरीनाथ गांगुर्डे, देवराम पवार, इंदुबाई खैरनार, शोभाबाई खैरनार, रत्ना आहिरे, मीना गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, ग्रामसेवक अशोक चव्हाण, लाला बागुल, राजेंद्र खैरनार, प्राचार्य कल्पेश बागुल, ज्ञानेश्वर खैरनार, हरिभाऊ खैरनार, मच्छिंद्र बागुल, योगेश बागुल, मुख्याध्यापक प्रकाश खैरनार, मुख्याध्यापक प्रकाश देवरे, मोठा भाऊ खैरनार, बाळू खैरनार, योगेश खैरनार, संतोष खैरनार, विठ्ठल सोनवणे, गोकुळ खैरनार, ग्रंथपाल गंगाधर खैरनार, हरिबापू खैरनार, वाल्मिक सोनवणे, बारकू खैरनार, राजेंद्र खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाणी टंचाई आणि पाण्यासाठी कोसदूर भटकंतीच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. पेयजल योजनेचे लोकार्पण हा वाड्या वस्तींवरील महिलांसाठी सुवर्णक्षण असल्याची भावना या भागातील महिलांनी सुखाचा क्षण आहे असं आमदार साहेबांनी बोलून दाखवले. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागुल, वटार, सटाणा.